चढावड या शब्दाचा अर्थ फार वेगळा घेतात. कुणी वर चढायला लागलं की खाली ओढायला लावतात. हे ओढाओढी जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत सहकारी संस्था वेगानं त्या ठिकाणी प्रगती पथावरती जाणार नाही. एक लक्षात ठेवा, सहकार क्षेत्रामध्ये नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी कधी ना कधी चुकत असतो. आपण एखाद्या माणसाच्या चूक झाल्यानंतर जरूर काढल्या पाहिजे, पण चांगली गोष्ट झाल्यानंतर सुद्धा पाठीवर थाप मारण्याची मोठं मन आपल्याकडे असलं पाहिजे. हे मोठं मन निर्माण करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आपण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ शोधायचा प्रयत्न करतो, आपल्या डोळ्यातल्या मुसळ शोधायच्या भानगडीत पडत नाही. पण हे पडलं पाहिजे, जरूर शोधा. समोरच्याची चूक सांगितली पाहिजे, पण आपलं काय चुकतं याचाही विचार केला पाहिजे. पंडित नेहरूंचं एक वाक्य आहे लोकशाही बद्दलचं. पंडित नेहरू म्हणतात, आमचा बांधावरती उभा राहिलेला शेतकरी, आमचा बांधावर उभा राहिलेला शेतकरी बांधावर उभा राहून दिल्लीच्या पंतप्रधानाचं काय चुकतं ते ठामपणानं सांगू शकतो. ही आमच्या लोकशाहीची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. इथं बसून आपण सांगतो तो कुठं चुकला, पण तोच पंतप्रधानाचा चूक करणारा बांधावरचा माणूस स्वतः मात्र कुठं चुकला हे शेवटपर्यंत शोधत नाही. ही लोकशाहीची सर्वात मोठी शोकांतिक आहे. दुसऱ्याची चूक शोधाच, पण आपली चूक आपण जोपर्यंत शोधत नाही, ठीक आहे, समोरच्याची चूक शोधल्यानंतर त्याची प्रगती होईल, तर आपल्या चुकाकडे आपणच दुर्लक्ष करत गेलो, आपली प्रगती कधी होणार? आणि मुळात एक मेंटॅलिटी असते, तो एक संस्कार असतो, आणि तो संस्कार झाला पाहिजे. आणि अशा चुका काढायच्या असतात, समोरच्याला संपवायसाठी नाही, चूक दुरुस्त करणं, त्याला करेक्ट करणं, आणि त्याला चांगलं वागायला परत शिकवणं आणि पाठीमागून खुश करणं, हे थोडस मनाचा मोठेपणा लागतो. तो थोडासा मोठेपणा कधी येईल ते काही कळत नाही. तो ज्या वेळेस येईल त्यावेळेस देश जगातली सुपर पॉवर असेल. आता आपण ते म्हणजे पॉवर सुपर पॉवर होणार, पण आपल्यातली पॉवर कळली पाहिजे. आणि सगळ्यांची पॉवर बाहेर आल्यानंतर सर्वांची पॉवर एकत्र झाली पाहिजे, कॉन्सन्ट्रेट झाली पाहिजे. देशाच्या, गावाच्या, तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांची पॉवर वापरली पाहिजे. मग तालुका पॉवरफुल बनतो, मग कुटुंब पॉवरफुल बनतं, मग संस्था पॉवरफुल बनते. आपली पॉवर कशासाठी असते? त्याची पॉवर संपवण्यासाठी. एकमेकाची पॉवर संपवण्यासाठी एकमेकाची पॉवर वापरली जाते. याची संपते, त्याची संपते, संस्थेची संपते, सगळ्यांचंच वाटलं पॉवरलेस. आपण पॉवरलेस होतो. तर हा एक संस्कार आपण सहकारामध्ये निर्माण करू, त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू.